आमचा लय छान आहे. या इकडे या इकडे केवढं मोठ्यानं ओरडते बघ. हा ये गो बाई यो गो ये इकडे या कुठं आलो मी दगडात म्हणते इथे. कोण जायला सांगते मग तिथं. हा इकडे ये. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी वड परम चॅनलवर. पाडीला लांब करून बांधले बरं का. म्हणजे लांब करूनच बांधतो. हिला काय होते घरी बांधले ना वैरण जरा निबार असते त्यामुळे खात नाही, आणि लांब करून बांधले की नाही कोवळं गवत असते त्यामुळे हिला गवत खायला लय भारी वाटते, म्हणून हिला लांब करून बांधते. आणि ही काय खोंड नाही, ही पाडी आहे, देशी गाईची पाडी आहे. छान आहे पाडी. आणि ही पाडी आम्ही एका व्हिडिओत आईला म्हटलं ही पाडी तुला घे म्हणून. का माहिती आहे का, त्यांना देशी गाईची गरज आहे, पण त्यांना कसं आहे माहिती आहे का, त्यांना जनावरच पाळायचं म्हणजे घरात माणसं कमी आणि जनावर जास्त त्यांना नाही चालत, आणि वैरण तेल काढायचं होत नाही, त्यामुळे त्यांनी जनावर जास्त सांभाळत नाही. एक शेळी दिली ती शेळी पण त्यांना ऐकत नाही, ती म्हणते ती ऐकत नाही शेळी. आता ते शेळीला कांतिडा घालते आमची आई. असं काय करते माहिती आहे का, ती पाट दिली नाही आपण त्या पाटाला असं कानाला तिडा घालते, असं ऐकत नाही म्हणून, पळते लय म्हणून. कधी गावाला तर ते नाना एक दिवशी ओरडलं शेळीचं कान तोडून काढतील म्हणून. शेळी दर 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 उडते नाही पाटरू, त्यामुळे ते तिला कांतिडा घालते. आणि असलं जर त्यांना दिलं ना, असलं त्यांच्या चालत नाही. देशी गाय तर लई ही असते, त्या असं आगस्ताळ्या असल्यावर लई पळते, त्या दमवते त्या. मग असली त्यांना जनावर चालत नाही ते. पण तरी पण त्यांच्यात कसं देशी गायची गरज आहे. देशी गायचं खरंच महत्व आहे बरं का लय. मग आणि मी त्यासाठीच घेतलं. देशी गायचं उत्पन्न मला दुसरं काय सुद्धा नाही, फक्त देशी गायचं महत्व असल्यामुळे मी देशी गाय सांभाळायला घेतल्या. आणि म्हणूनच आईला म्हणलं तू पण एक देशी पाडी माझ्याकडे आहे ती चांगली सांभाळ. म्हणताना ती काय नको म्हणली. दुसऱ्या कोणाला द्यायचं म्हणलं तर आम्ही पाडी देणार नाही आता लगेच. आणि जर द्यायची असली तर ना सांगतो आपण, आता लगेच काय द्यायचीच नाही ती. लगेच द्यायची नाही, आमची पोरं तर द्यायचंच नाही म्हणते ती, ठेवायचं म्हणते ती. पण जर द्यायची झाली कसं चाऱ्याकडं ते पण आपदा येत्या. जर द्यायची वाटली तर जेव्हा द्यायचं आहे तेव्हा सांगेल. ही ती आपले व्हिडिओ बघते त्यांना वाटलं ही खोंड आहे काय की काळं मोरं म्हणते. काळं मोरं म्हणून आले ना काळं. हा काळं मोरं ती खोंड द्यायचं आहे का, तर ही खोंड नसून ही पाडी आहे. आणि पाडी एकदम चांगली आहे बरं का, छान आहे. म्हणजे अशी लय दमव नाही. आता बघा मी मोकळी सुटल्या तरी पण ही माझ्याजवळ उभा राहिल्या, म्हणजे शान लय आहे. पण सध्या द्यायची नाही. ह्याची आई तर लय शान आहे, आपण व्हिडिओ बघितलंय. आणि हिला बांधतोय दिवसभर लांब करून, खाते बरं का ही. तर हे आहे खोंड नाही, खोंडासारखं दिसतंय, खोंड नाही, ही आहे पाडी. आणि 8-9 महिने झाले असतील याला. डिसेंबर मध्ये ह्याला वर्ष होते. होय, पुढच्या महिन्यात हिला वर्ष होते बरं का. 1 वर्षाची पाडी आहे. आम्ही काही इतकी म्हणजे लय चांगली सांभाळत बसलो नाही. गाईचं दूध काढतोय त्यामुळे थोडंसं दूध असते हिला, आणि आम्ही थोडंसं काढतोय खायसाठी. काय माहिती आहे का, गाईचं तूप मला लागतंय. देशी गाईचं तूप आहे ना, देवाला लावायसाठी लागते, त्यामुळे आम्ही तिथं दूध थोडंसं काढून त्याचं तूप थोडंसं काढतोय लोणी. तर आपण म्हटलं चला एक व्हिडिओ आपण पाडीवरच बनवूया. अगोदरच्या पण व्हिडिओत मी सांगितले. आता कसं नवीन व्हिडिओ बघणार त्यांना माहित नसते ना हे काय पाडी आहे का खोंड आहे. लांबणे हे खोंडासारखं दिसतंय, आणि कलर छान आहे बरं का. त्यामुळं नाही विकणार नाही. चाऱ्याखंड जर अडचण आली तर जेव्हा विकायचं आहे तेव्हा सांग हे ना. भया चिकुली तर म्हणते ती विकायचं नाही, त्यांनी पण म्हणतात विकायचं नाही, ठेवायचं म्हणतात. तर बघूया जेव्हा विकायचं तो. सगळं झालं खरं हे का आलं इथं, हे कशाला आलं. हे माणसं मागच असतंय. हे माणसं कुठं जायचे तर मागं पळत येते. बोका आमचा लय वांड आहे बरं का. वांड नाही, शांत आहे खरं. माणसं पाहिजे त्याला. माणूस कुठं जाईल तिकडे माणसं आहे मागं असते. आता कुठं तर गावाला त्यांनी चाललं त्याला घेऊन जायला पाहिजे कुठं काय माहिती. तर चला पाडीला रानात बांधले. गोचड्याची टुकते बरं का. गोचडे आमच्या इकडे लय येते बरं का, लय औषध करू. एक दिवशी काय केलं माहिती आहे का आम्ही, आता तुम्हाला सांगितलं तर ही वाटेल. एक दिवशी शेळीला उठतं गोचडा कानाचे, आणि तिच्या डोक्यावरचे आहे ना गोचडच कमी येणार, ते तोंडाला कानाला डोक्यावर गोचडा कमी येणार म्हणून काय केलं, एक कापड घेतलं भिजवून पाण्यात, आणि त्यात थोडंसं गोचड्याचं औषध घातलं काय, आणि ते कापड असं घासलं सगळी करते, पांढरं सगळं औषध झालं. बघूया म्हणून शेळीला ते असं डोक्याला लावलं, तोंडाला असं तोंडाखाली पडलंय गोचड्या, तोंडाला आणि कानाला लावलं. शेळीला काय करून अशी करून शेळी लागली, सगळं गोट्यातनं पळायला लागली. शेळी गोट्यातनं पळायला, आणि तिला पळत जाऊन धरली. एक बादली त्या डोक्यावरनं पाणी ओतलं, त्या औषध सगळं धुवून काढलं. तुम्ही कुणी असं करू नका बरं का, काहीतरी करायला जाचेल आणि काहीतरी होईल. मी केलेलं सांगा लागल्या, असं होऊ नये कुणाचं म्हणून मी सांगा लागल्या. तसं केलं बरं का, शेळी झाली, शेळी टणटणीत झाली, व्यवस्थित झाली. पण शेळीला अजून एक गोचिड लागला नाही. 10-12 दिवस
वैताग आणलं होतं गोचड्यानं. आमच्यात त्यांना सांगतात, त्यांनी मला तू जनावरांची वाट लावतील असलं काही करू नकोस घरात बसून कारभार. तर तुम्ही कुणी काय असं काही करू नका. पण गोचड्या मात्र त्या शेळीच्या गेले त्या बरं का. गोचड्याचं कसं असते, जाते त्या आणखी 15 दिवसांनी येते त्या, असं काही नाही. पण तुम्ही असं कापड पूर्ण बोल करू का पाण्यानं भिजवून घ्या, पण थोडंसं 1 थेंब किंवा 2 थेंब त्यावर औषध टाकून कापड पूर्ण चोळा आणि पूर्ण कापड पाण्यानं पिळून काढून जर लावायचं झालं तर कानाला असं नुसता जरा जरासा त्याचा वास द्यायचा. का माहिती आहे का, कडक असते औषध. मी काय केलं तर जरा जास्त औषध ओतलं तर आणि ते कापडाला घासून जेव्हा सगळीकडे असं घासून 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 लावले आणि ती कापड असं असं घासून लावलं, त्यामुळे शेळीला ते लागलं औषध. लागल्यावर मी लगेच काय केलं, शेळी घेतली, त्याच्यावर बादलीभर पाणी ओतलं डोक्यावर तिच्या, ते औषध सगळं धुवून काढलं आणि शेळी पण नॉर्मल झाली, सोडा गोचड्या पण गेल्या. पण एखाद्या वेळी त्याचं परिणाम पण वाईट होऊ शकतात. त्यामुळं असं काही करू नका, मी केलेली चूक करू नका. असू द्या, ही आमची पाडी आहे आणि नाही द्यायची नाही, सध्या काही द्यायची नाही. आणि आपल्या एका दादाला वाटलं ही खोंड आहे काय की, तर खोंड नसून ही पाडी आहे. हिला अजून इकडे लांब करून बांधणार आहे, नेणार नाही घराकडे. काय करणार सावलीत बांधते तिकडे.